परंतु गाव पातळीवरचे लोक अवैध वाहतुकीच्या पासून थांबवायचं असतील तर जसं एस-टी सातत्याने उपलब्ध आहे तशी आपली त्यांना तात्पुरती एस-टी मिळण्याची व्यवस्था अधिक सुलभ किंवा सुटसुटीत कशी होईल हा एक मला मोठा प्रश्न दिसतो. दुसरं, आता चित्रपटाचा उल्लेख करायला नाही पाहिजे पण तो चांगला चित्रपट आहे, अक्कलकोट स्वामींच्या संदर्भात जो चित्रपट आला आहे त्याच्यासारखी परिस्थिती खूप ठिकाणी आहे की एस-टीपासून आतपर्यंत जायला काही छोट्या रिक्षा किंवा रॅपिडो आपण शहरात करतो तर तशांना आपण वाहतुकीची परवानगी जर का दिली तर एकाच जीपमध्ये 30-30, 40-40 लोक जे बसत आहेत त्याच्याऐवजी लोकांना दुसरा पर्याय झाला तर आपोआप त्याचंसुद्धा नियमन होऊ शकेल. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की अपघात झाला तर इतर प्रांतांमधले ट्रक्स असले तर त्यांचा नंतर ओनर वेगळा असतो, ड्रायव्हर सापडत नाही. तर मी आपल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आपल्याच सहकार्याने मीटिंग घेतली होती तर त्यामध्ये पुण्यात त्यांनी लोक अदालत केली, परंतु जे अपघात झालेले आहेत आणि त्याचा परत आढावा घेऊन त्यामधले आरोपी पकडले गेले की नाही, पकडले गेले असतील तर इन्शुरन्स त्या लोकांना मिळाला की नाही याचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आढावा आपण घ्याल का? निलमताईंनी तो प्रश्न उपस्थित केला आहे. हे खरं आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी प्रवासी वाहतूक म्हणजे आता राज्य शासनाची ही भूमिका आहे की खेड्यापाड्यात म्हणजे पूर्वी रस्ता तिथे एस-टी, मी तर असं म्हणतो एस-टी तिथे एस-टी म्हणजे शेड्यूल ट्रॅप आमचा बांधव जो दरी खोऱ्यांमध्ये राहतो त्यांनासुद्धा एस-टीची सुविधा मिळाली पाहिजे. त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो आहे. 8,300 ज्या गाड्या घेत आहेत त्यामध्ये आम्ही 100 गाड्या मिडीसुद्धा बसेस घेतलेल्या जेणेकरून दऱ्याखऱ्यातल्या सगळ्या आपल्या आदिवासी बांधवांनासुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल आणि ती योजना आम्ही लवकरात लवकर चालू करतो आहे. आमच्याकडे असलेल्या 9 मीटरच्या एस-टीसुद्धा आम्ही खेड्यापाड्यामध्ये म्हणजे गल्लीबोळामध्ये ज्या आमच्या रिक्षा टॅक्सीची लोकांना अपेक्षा असते त्या ठिकाणी आम्ही आमच्या बसेस नेण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु तरीसुद्धा जर छोट्या गाड्या ज्या आहेत त्यावर प्रवासी वाहतूक करण्याची मुभा सर्वसामान्य त्या वाहतूकदारांना जर हवी असेल तर आम्ही ॲग्रिगेटर पॉलिसी या 2 ते 3 दिवसातच जाहीर करतोय जेणेकरून त्या ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये यांना घेऊन त्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक कशी सुरळीत करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित केला तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. ह्याच 13 म्हणजे डहाणूजवळ झालेल्या अपघातामधला जो मालक होता, आम्ही मालक आणि चालक दोघांवर गुन्हा दाखल केला, परंतु मालकानं असं दाखवलं की माझा आणि त्या ड्रायव्हरचा वगैरे काही संबंध नाही आणि चुकीच्या पद्धतीनं त्यांनी ते लायसन्स वगैरे होतं ते दिलं आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर मोबाईल जो आहे तो पोलिसांनी त्याची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर निदर्शनास आलं की तो सुद्धा त्यामध्ये आहे आणि त्याला सुद्धा म्हणजे मालक आणि चालक दोघांवरही गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि जखमींना मदतीकरता महसूल खात्याकडे अजूनही उर्वरित जी लोक आहेत त्यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे. मी मगाशीच म्हणालो त्यानुसार मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये कबूलसुद्धा केलेले आहेत. डहाणू तालुका जो अपघात 18/5/26 रोजी झाला, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक केल्यामुळे MH14 DC 7474 या वाहनाचे परमिटसुद्धा आम्ही रद्द केलेले आहेत. म्हणजे जेवढी कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल ती कठोरात कठोर कारवाई परिवहन विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.